राजवीर, कधी आलास तू? काय रे, काय झालं? चेहरा असा का दिसतोय? तुझी झोप पूर्ण झाली नाहीये का? नाही, टेन्शन मध्ये दिसतोयस म्हणून विचारलं हा. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोलू का? तू काल आलास तेव्हाच मला असं कळलं की असं काहीतरी घडलंय ज्यामुळे तू खूप अस्वस्थ आहेस. म्हणजे तुझ्याकडे बघून कोणी हे सांगू शकेल? झालं बोलू. नाही नाही, म्हणजे मी हे विचारलेलं तुला खरं तर आवडणार नाही, पण तरी विचारतो. तुला साधना वहिनी भेटली असं कळलं? म्हणजे मी नाही विचारलं, माईनी स्वतःहून सांगितलं मला. खोटं बोलू नको, तू स्वतः विचारला असेल माईला. अरे म्हणजे तू इतक्या दिवसांनी आलास म्हणून विचारपूस करायला मी माईकडे गेलो होतो. पण मला विश्वासच बसत नाही. अरे म्हणजे साधना वहिनी अशी कशी काय येऊ शकते? तुझा गैरसमज तर नाही ना झालाय? म्हणजे तू दुसऱ्याच कोणाला तरी पाहिलंय आणि तुला साधना वहिनी, तू खात्री केलीस का? तुला खात्री करून घ्यायची? रामनगरला राहते ती, तिकडे जाऊन बघ. रामनगरला राहते ती? अजून काही माहिती हवी तुला? नाही असेल तर सांग, देतो. जाऊन भेट तिला तिकडे. राजवीर, रागवतोयस कशाला? मला तुझी काळजी माझी वाटते. काळजी करण्याची काहीच गरज नाही, आणि इथून पुढे या विषयावर नाही बोलायचं माझ्याशी. साधना ताई, सॉरी, मला जरा उशीर झाला. कुठे गेली होतीस ग? इथेच बाहेर गेले होते जर. काही काम होतं वाटतं? नाही, काम असं नाही. ऍक्च्युली यांना भेटायला गेलेले. तुझ्या नवऱ्याला? बरं झालं भेटून आलीस ते. वाद मिटले ना तुमच्यातले? नाही म्हणजे मग आत्ता काय बोलणं झालं? नाही काही. सांग ना काय झालं. मला नव्हतं आवडलं त्यांनी तुमचा अपमान केला ते, म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेलेले. मी त्यांना सांगितलं, प्लीज यापुढे असं नका करू. अगं, असं काय केलंस तू? कारण मला खरंच नाही आवडलं त्यांचं वागणं. काय झालं? मला तुझं वागणं अजिबात पटलं नाहीये. असं का बोलताय तुम्ही? म्हणवा अगं, माझ्यासाठी स्वतःचा संसार का पणाला लावतेस तू? तुला कळत नाहीये तू स्वतःचं केवढं नुकसान करून घेतेस. खूप लहान आहेस तू, अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. तुला कल्पना नाहीये अगं, एकटं राहणं ना खूप अवघड आहे. माझी अशी इच्छा आहे की असं एकाकी आयुष्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये, आणि तुझ्या तर नाहीच नाही. आणि माझं विचारशील ना तर तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी जगतच होते की नाही. नको माझी काळजी करू. तू नवऱ्याशी बोल आणि वाद मिटव. हवं तर मी बोलते त्यांच्याशी, गरज पडली तर माफी मागीन मी त्यांची. पण माझ्यामुळे तुमच्या संसारात वाद झालेले मला नाही आवडणार. कळतंय ना मी काय म्हणते ते? तुम्ही खूप चांगल्या आहात. का असं का बोलतेस तू? मला खात्री आहे तुम्ही कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नसेल. आता माझं कौतुक पुरे. भूक लागली असेल ना, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. साधना ताई, माफी तुम्ही नाही, राजवीरने तुमची मागायला हवी.
गैरसमजाने तुमच्यावर त्यांनी आयुष्यभर चुकीचे आरोप केले. हो, कुठे? जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर म्हणजे कुठे? आल्यावर सांगतो यश. ठीक. यश, मी साधना बहिणीला भेटायला चाललो. तुम्ही साधना काकूला भेटायला चाललात? काय गरज आहे? गरज आहे म्हणूनच चाललोय ना यश. आणि त्या राजवीरला कळलं तर? व कळलं तर कळू दे, मला फरक नाही पडत. तसाही संपलाय तो. पॉइंट आहे म्हणा, पण तुम्हाला पत्ता कोणी सांगितलं? त्यानेच. राजवीरनी? हो. काय बरं, तुझ्या चौकशा झाल्या असतील तर मी जाऊन येऊ का? प्रॉपर्टीत अजून एक हिस्सेदार वाढण्याआधी जाऊ दे मला. ठीक आहे. हाय नितीश. बाबा, आई, बाबा आलेत. बाबा त्या कसं आहे? ठीक. आई कुठे? आहे आतमध्ये. आरती. बाबा तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. काय हो, उशीर झाला तुम्हाला यायला? थोडं ट्रॅफिक लागलं म्हणून उशीर झाला. मी पाणी आणते. बाबा तिकडे काय परिस्थिती आहे? पूरग्रस्तांचं खूप म्हणजे खूपच नुकसान झालं. आता हे सगळं नुकसान कसं भरून निघेल काही सांगता येत नाही. पण बेटा, समाधान एकाच गोष्टीचं वाटतं की मी तिथे जाऊन त्यांची थोडीफार मदत करू शकलो. पाणी. बाबा काय केल्याने त्यांचं पुनर्वसन होईल? तशी मदत खूप आली आहे, पण खरं सांगू, त्या बिचाऱ्यांना सगळं शून्यातनं उभं करायचंय. अवघड नाही हो सगळं. हो आरती, तिकडे गेल्यानंतर परिस्थिती इतकी वाईट होती बघवत नव्हता. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. आता हळूहळू सगळे सावरतायत. बघूया. तुम्ही खूप थकला असाल ना? तुम्ही फ्रेश व्हा. मी पटकन काहीतरी खायला आणते तुम्हाला. मला सांग, मनू कशी आहे? बरेच दिवस झाले तिच्याशी बोलणं नाही झालं. बरी आहे. तुम्ही विचारा ना फोन करून तिला, आणि तिला कळवा तुम्ही आलायत म्हणून. फोन लावून. हो. हा नितीश, बोल. हा हॅलो तायडे. बाबा आलेत घरी, त्यांना तुझ्याशी बोलायचंय. हा, दे ना त्यांना. हा एक मिनिट. हाय मनू. बाबा, कसे आहात तुम्ही? कधी आलात? मी ठीक आहे बेटा, आत्ताच आलो. मला सांग, तू कशी आहेस? मी एकदम मजेत आहे. प्रवास कसा झाला तुमचा? ठीक झालं. पण मला सांग, तिकडे सगळं ठीक आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. परत राजवीरने काही त्रास दिला नाही ना तुला? नाही, तसं काही नाही झालंय. मला सांग, तू आता मला केव्हा भेटायला येतेस? मला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. मी कळवतो तुम्हाला. ये, लवकरात लवकर भेटायला ये. तुझी वाट बघतोय. खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. ठीक आहे, मग मी आजच येते. ये, वाट बघतो. ओके, बाय. बाय बेटा. ताई, मी घरी जाऊन येते. हा, ताई. काय, कसला एवढा विचार करताय? काही नाही ग, सहज. माझा विचार करत होता ना? हे जर तुला कळतंय ना, तर तुझ्या संसाराबद्दलच विचार करत होते हेही कळलं असेल तुला. मनवा,
मी तुला मगाशी पण सांगितलं, आता पुन्हा सांगते. माझ्यामुळे जर तुझा संसार मोडला ना तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. तुम्ही का असं बोलताय? तुम्हीच मला म्हणाला होता ना, जर आपण बरोबर असू तर आपण आपल्या मतावर ठाम असायला हवं. तेच करते मी. मला नाही वाटत मी कुठेही चुकते. आणि ताई, माझ्या नशिबात जर संसाराचं सुख लिहिलं असेल तर ते मला मिळेलच. तुम्ही नका एवढी काळजी करू. बाळा अगं, कळत कसं नाहीये तुला? तसं नाहीये ताई. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडत, मला माहिती आहे. पण चांगले बदल व्हायला, चांगल्या गोष्टी घडायला आपण थोडा वेळ द्यायला हवा ना. हो, पण उशीर झाला तर माझ्यासारखी गत होते, हे पण माहितीये ना तुला. असं काहीही होणार नाहीये. ते होऊ नये म्हणूनच सांगतेय. तुझ्या संसाराचा विचार कर, माझा नाही. कुठे बाहेर निघालीस? हो, घरी चालले आई बाबांना भेटायला. ताई, तुम्ही पण या ना माझ्या बरोबर. आई बाबांना खूप बरं वाटेल. नाही नको. या ना प्लीज. आणि मला माहिती आहे तुम्ही एकट्याच थांबलात ना तर तुम्ही परत परत त्याच गोष्टींचा विचार करणार आणि स्वतःला त्रास करून घेणार. त्यापेक्षा प्लीज चला माझ्या बरोबर, प्लीज. नंतर कधीतरी येईन. ताई प्लीज. अगं खरंच नंतर येईन मी. तू जा, नाहीतर उशीर होईल. नंतर नक्की याल? नक्की येईन. ठीक आहे, येते मी. सावकाश जा. आणि ताई, मी गेल्यावर पुन्हा त्याच गोष्टींचा विचार नका करत बसू. बाय. बाय. मनवा, कसं समजावू तुला ग? अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का त्याला? हा, नाही त्याला सांग सुबवण्णाने सांगितलंय म्हणून. ऐकेल. मामा, चल नंतर बोलतो तुझ्याशी मी. ठेव. काय ग, कुठे बाहेर निघालीस? हो, मी आईकडे चालले. जरा काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? हा बोल ना. मला साधना ताईंची काळजी वाटते. अगं तब्येत ठीक नाही तिची? हा, तब्येत ठीक आहे, पण त्यांनी खूप टेन्शन घेतलंय. माझी खूप काळजी करतायत. उगाच स्वतःला दोष देतात. काय बोलली का तुला ती? त्यांना भीती वाटते की त्यांच्यामुळे माझा संसार तुटेल. तिचं हे असंच आहे, काही झालं तरी स्वतःला दोष देत राहते. हो, पण मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की असं काही नाहीये, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. आलं लक्षात? ती सगळ्या गोष्टींचा जरा अति विचार करते. तिला हजारदा सांगितलं असं वागू नकोस म्हणून, पण ऐकतच नाही. तिला मी आता चांगला दमच देतो. नाही, आधीच त्यांना खूप वाईट वाटलंय. तुम्ही काही बोललात तर त्यांना आणखीन वाईट वाटेल. बरं मग तू सांग, कसं समजवू तिला? तुम्ही एकदा शांतपणे बोला ना त्यांच्याशी. ठीक आहे, संध्याकाळी बोलतो मी तिच्याशी. तुम्ही आता नाही जाऊ शकत? आता का? काय झालंय? नाही म्हणजे ते आता एकट्या आहेत ना घरी, आणि राजवीर आले आणि रागाच्या भरात काही बोलले तर. आलं लक्षात. तुझ्या आईकडे मी थांबतो तिच्याजवळ. थँक्यू मामा. जा. बाय. बाय. भाऊ, रामनगर हेच आहे का? हो, हे रामनगर आहे. तुम्ही इकडचे रहिवासी? हो, मी इथला रहिवासी आहे. आणि इथे आजूबाजूला राहणाऱ्यांबद्दल तुम्हाला माहित असेल ना? हो, पण तुम्हाला कुठे जायचंय? मला साधना मोहिते पाटलांच्या घरी जायचं. हो साहेब, पत्ता सांगा तर मी तुम्हाला सांगेन ना त्या कुठे राहतात. तेच माहित नाहीये ना. अहो मग फोन करून विचारा. थँक्यू. दादा, तुम्ही इकडचे रहिवासी आहात का? हो का, काय झालं? साधना मोहिते पाटील कुठे राहतात सांगू शकाल? मोहिते पाटील हे नाव पहिल्यांदा ऐकतोय, पण त्या साधना ताई त्या तिकडे राहतात. इकडे? हा, त्या डान्स क्लास घेतात ना त्या. थँक्यू दादा, थँक्यू.
साधना मोहिते पाटलांच्या सुनेवर काय वेळ आली? डान्स क्लास घ्यायची? अरे सुबू, अक्का, दरवाजा बंद करून का बसलेस? अरे काही नाही, सहज ये, बस ना. सहज. बोल, काय झालंय? काही नाही. हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मी तुला चांगलं ओळखतो. अरे खरंच काही नाही. मला सांग, हे असं किती दिवस चालणार आहे? काय? हे असं सारखं सारखं विचार करत बसणं. 2 दिवस क्लासला पण सुट्टी दिलीस ना तू? अरे ते जरा मला बरं नव्हतं म्हणून क्लासला सुट्टी दिली. बरं वाटत नाही. अगं, तुला कितीही ताप आला ना तरी तू कधी क्लासला सुट्टी दिली नाहीस. आणि ते काय चाललंय? तर मनवाचा नवरा तुला बोलला त्याचा विचार करतेस का तू? नाही रे, मी त्याच्या बोलण्याचा विचार नाही करत आहे. मी मनवाच्या संसाराचा विचार करते. अरे तिची काळजी वाटते रे मला. ती अजून काही दिवस इथे राहिली ना तर तिचा संसार मोडेल. मला कळत नाहीये की ती माझ्यासाठी नवऱ्याशी का वैर घेतेय. अक्का, तुला कसं सांगू? मनवा तुझी सून आहे आणि राजवीर तुझा मुलगा. ते आता खूप दुखावल्यात आणि तुम्ही नका काळजी करू. योग्य वेळ आली की मी त्यांना नक्की सांगेन. हे बघ, तू काही काळजी करू नकोस अक्का. नशिबात जे आहे ना ते घडतंय. मला माझ्यासाठी काही नकोय, पण माझी इच्छा आहे की मनवाचं सगळं नीट व्हावं. सुबू, माझं एक काम करशील? बोल ना. तिच्याशी बोलशील? तिला समजावून सांग ना. अरे ती तिच्या आयुष्याचं नुकसान करून घेते. नाही, हे माझ्याने जमणार नाही. पण का? सांगितलं ना, नाही जमणार. हे बघ, आतापर्यंत मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करत आलो, पण ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार. नाही, मला मान्य आहे, मनवाची तुला काळजी वाटते, मान्य. पण मला असं वाटतं मनवा आता जे वागते ना ते अगदी बरोबर वागते आणि मी तिच्या बाजूने उभा राहणार. सुबू, तुला कळत कसं नाहीये? हे बघ, मला सगळं कळतंय, पण माझ्याने हे होणार नाही. अरे पण सांगितलं ना, नाही जमणार. बरं, चहा देणार आहेस ना? हो, देते. नाही, अरे राजवीर, चल तुला जेवायला वाढते. आता मला बोलायचं तुझ्याशी. अरे जेवताना बोल. आत्ता बोलायचंय नाही. काय झालं? मी त्या बाईला भेटलोय, काकाला काय सांगितलंस तू? अरे चुकून बोलले. काय गरज होती माही? अरे खरंच सांगते, बोलता बोलता सहज विषय निघाला आणि मी बोलून गेले. चुकलंच माझं. माही, प्लीज कोणासमोर काही बोलत जाऊ नकोस. अरे असं काय करतोस? लपून काय होणार आहे आणि त्यातून निष्पन्न काय होणार आहे? नाही, काही निष्पन्न नाही होणार, पण या घरात तो विषय नकोय मला. अरे पण आज ना उद्या त्याला बाहेर न कळलंच असतं ना. नाही, त्या बाईमुळे मला परत माझं आयुष्य स्पॉइल नाही करायचंय. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. त्यामुळे प्लीज ऐक माझं. बरं ठीक आहे, ऐकते तुझं. पण मला सांग, तू स्वतःला सांभाळू शकतोस, घरच्यांना सांभाळू शकतोस, पण जगाचं तोंड कसं बंद करणार आहेस? राजवीर, मी तुझ्याशी बोलते. जगाचं तोंड कसं बंद करणार आहेस तू? सांग मला. कळेल तुला. राजवीर, जे काही तुझ्या मनात आहे ना ते मला आत्ता सांग.
कोणाला काही कळण्याआधीच या शहरातून बाहेर काढेन मी माहितीला.